शिर्डीच्या द्वारकामाईत मुलाच्या एका डोळ्याचा अंधपणा गेल्याचा दावा, उत्तराखंडच्या कुटुंबाचा दावा, माजी विश्वस्तांकडून सत्कार, कथित चमत्काराला थारा नको, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका। कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, अघोरी प्रकार उघड, चुटकी वाजवून भूतबाधा आणि करणी करणाऱ्या तांत्रिकी मांत्रिकीचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर। दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, दलित महासंघाच्या अध्यक्षाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांकडून हल्ला, प्रतिहल्ल्यात हल्लेखोराचाही मृत्यू। दिल्लीनंतर अयोध्येतल्या राम मंदिर उडवण्याचा होता कट, दिल्ली स्फोट प्रकरणातल्या आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर, अयोध्येचं काशी सुद्धा होतं दहशतवाद्यांच्या रडारवर। दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी विशेष टीम गठीत, एनआयएची 10 सदस्यांची विशेष टीम करणार तपास, एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू। दिल्ली स्फोटावर अल फलाह विद्यापीठाचं स्पष्टीकरण, ताब्यात असलेल्या आरोपी डॉक्टर्सशी कुठलाही संबंध नाही, कोणतंही रसायन साठवलं नाही, विद्यापीठाचं स्पष्टीकरण। भूतान दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान मोदी जखमींच्या भेटीला, दिल्लीमधल्या एलएनजेपी रुग्णालयात मोदींकडून जखमींची विचारपूस, दिल्ली स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांशी मोदींचा संवाद। दिल्लीत स्फोट करणारे देशाबाहेरचे होते की देशातले होते, सुजात आंबेडकर यांचा प्रश्न, देशातही एक दहशतवादी संघटना आहे, तिचं नाव आरएसएस असं म्हणत आंबेडकरांचं आक्षेपार्ह विधान। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे स्टार कॅम्पेनर, भाजपकडून 40 जणांची यादी जाहीर। एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईमध्ये 125 जागांची मागणी करण्याची शक्यता आहे, 2012 आणि 2017चे मिळून 125 नगरसेवक सोबत असल्याचा करणार दावा। शिवसेनेसंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी 21 जानेवारीला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। पुणे जिल्ह्यात जेजुरी, फुरसुंगी आणि दौंडमध्ये दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता, कोल्हापुरातल्या चंदगडनंतर पुण्यातही पुनरावृत्ती।